नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मराठी व्याकरण या विषयाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा घटक अलंकार या विषयाची संपूर्ण माहिती आम्ही या लेक्चरमध्ये तुम्हाला देत आहोत। ही माहिती सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी पायाभूत माहिती आहे, तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ मिस करणार नाहीत हीच अपेक्षा। हे लेक्चर शालेय विद्यार्थी त्याचबरोबर तुमच्यासाठी तेवढंच महत्त्वाचं ठरतं। पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। त्याचबरोबर ऑल नोटिफिकेशनचा पर्याय निवडा, म्हणजे आम्ही अपलोड करत असलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची माहिती किंवा लिंक ही तुम्हाला लगेच मिळत जाईल, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील, त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत अप टू डेट राहाल। चला तर स्टार्ट करूया। बघा, अलंकार म्हणजे काय? अलंकार म्हणजे भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी विशिष्ट पद्धतीने केलेली वाक्यरचना म्हणजे अलंकार, अशी साधी आणि सरळ व्याख्या अलंकाराची करता येईल। मित्रांनो, आता आपण अलंकाराचे प्रकार समजून घेऊ। अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे शब्दालंकार आणि दुसरा प्रकार आहे अर्थालंकार। यामध्ये शब्दालंकाराचे तीन प्रकार पडतात। पहिला आहे अनुप्रास, दुसरा आहे यमक आणि तिसरा आहे श्लेष। आठवणीत राहू द्या की शब्दालंकाराचे एकूण प्रकार किती, तर ते आहेत तीन। ते कोणते? अनुप्रास, यमक आणि श्लेष। यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। तसं पाहिलं तर अर्थालंकाराचे अनेक प्रकार पडतात। त्यामध्ये उपमा, रूपक, उत्प्रेक्षा, अपनहुती, व्यतिरेक, अनन्वय, ससंदेह, अतिशयोक्ती, दृष्टांत, अर्थांतरन्यास, स्वभावोक्ती, अन्योक्ती, विरोधाभास, सार, चेतनगुणोक्ती, व्याजोक्ती, असंगती, पर्यायोक्ती तसेच भ्रांतिमान असे अनेक प्रकार वाक्याच्या स्वरूपावरून अर्थालंकाराचे प्रकार पडतात। चला तर आपण या सर्वांचा वन बाय वन अभ्यास करूया। त्यांची व्याख्या, त्यासंबंधीची उदाहरणे यांचा अभ्यास करूया। अलंकाराच्या प्रमुख प्रकारातील पहिला प्रकार आहे शब्दालंकार आणि यातील प्रकार आहे पहिला अनुप्रास। अनुप्रास अलंकाराची व्याख्या की वाक्यात एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होऊन वाक्याला विशिष्ट सौंदर्य प्राप्त होते, यालाच अनुप्रास अलंकार म्हणतात। जर एखाद्या वाक्यात एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती जर होत असेल विशिष्ट पद्धतीने, तर तेथे अनुप्रास अलंकार असतो। यासंबंधीचं उदाहरण पहा। पेटवले पाषाण पठारावरती शिवबांनी, गाजे गरिबांच्या गळ्यामध्ये संतांची वाणी। येथे लाल रंगामध्ये जी अक्षरे आहेत ती विशिष्ट पद्धतीने आलेली आहेत, म्हणजे पहिल्या ओळीतील पहिली तीन शब्द ही प ने स्टार्ट झालेली आहे, तर दुसऱ्या ओळीतील पहिली तीन शब्द ही ग ने स्टार्ट झालेली आहेत। मग अशा पद्धतीने जेथे वाक्यरचना केलेली असते त्या ओळींमध्ये, त्या वाक्यामध्ये अनुप्रास अलंकार असतो। कोणता अलंकार? अनुप्रास अलंकार असतो। यासंबंधीचं आणखी एक उदाहरण बघा की बालिश बहु बायकात बडबडला, यामध्ये प्रत्येक शब्द हा ब ने स्टार्ट झालेला आहे, त्यामुळे या ओळीत सुद्धा, या वाक्यात सुद्धा कोणता अलंकार आहे? अनुप्रास अलंकार आहे। शब्दालंकाराचा दुसरा प्रकार आहे यमक अलंकार। हा सोपा आहे समजून घेण्यास। व्याख्या: कवितेच्या चरणाच्या सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटी अक्षर किंवा अक्षरसमूह वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो। ही यमक अलंकाराची व्याख्या समजून घेणं जरी कठीण असलं तरी त्याच्या उदाहरणावरून यमक अलंकार हा किती सोपा आहे ते आपल्याला समजेल। उदाहरण की सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो। येथे लाल रंगामध्ये जे शब्द आहेत ती एक विशिष्ट प्रकारचा नाद करतात, ती लयबद्ध पद्धतीने वापरण्यात आलेली आहेत, म्हणून येथे घडो पडो असा एक काय होतो? यमक साधला जातो। आणि म्हणूनच या ओळींमध्ये कोणता अलंकार आहे, तर तो आहे यमक अलंकार। यासंबंधीचं आणखी एक उदाहरण की जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी, निसंदेह मने सर्व काळ। या अभंग ओळीमध्ये एक लयबद्धता आहे, म्हणजे की ज्ञानी, समाधानी, मनी असे शब्द वापरण्यात आलेले आहेत, त्यामुळं या ओळीमध्ये देखील कोणता अलंकार आहे? यमक अलंकार आहे।
शब्दालंकाराचा शेवटचा प्रकार आहे श्लेष अलंकार. श्लेष अलंकाराची व्याख्या की एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीत एखादा शब्द द्विअर्थाने वापरला जातो तेथे श्लेष अलंकार असतो. ठीक आहे, जर एखादा शब्द वाक्यामध्ये किंवा कवितेच्या ओळीमध्ये द्विअर्थाने वापरलेला असेल तर तेथे श्लेष अलंकार समजावा. या संबंधीचं उदाहरण बघा की हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. येथे जीवन हा शब्द द्विअर्थाने आलेला आहे. मेघ हे पाणी देतात, परंतु इथं जीवन हा शब्द देण्यात आलेला आहे. म्हणून जीवन या शब्दाचा येथे दोन अर्थ होतात, एक आयुष्य आणि दुसरं पाणी. म्हणजेच की सदर वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे तर तो आहे श्लेष अलंकार. आणखी एक उदाहरण की शंकराला पूजले सुमनाने. येथे सुमनाने हा जो शब्द आहे तो द्विअर्थी आहे. सुमन या शब्दाचा एक अर्थ फूल आणि दुसरा अर्थ चांगले मन असा होतो. म्हणून सदर वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे? श्लेष अलंकार आहे. ठीक आहे, तर श्लेष अलंकार अशा पद्धतीने आपल्याला इथं समजून घेता येतो. अलंकाराच्या मुख्य प्रकारातील दुसरा प्रकार आहे अर्थालंकार. या अगोदर आपण शब्दालंकार पाहिला. आठवणीत राहू द्या की अलंकाराचे मुख्य दोनच प्रकार पडतात, एक आहे शब्दालंकार आणि दुसरा प्रकार आहे अर्थालंकार. अर्थालंकार समजून घेत असताना दोन बाबी आपल्याला चांगल्या आठवणीत ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे की उपमेय कशाला म्हणायचं आणि उपमान कशाला म्हणायचं. उपमेय म्हणजे ज्याची तुलना केली जाते तो म्हणजे उपमेय होय. ज्याची तुलना केली जाते तो म्हणजे उपमेय. आणि उपमान कशाला म्हणायचं की ज्याच्याशी तुलना केली जाते तो म्हणजे उपमान होय. या दोन गोष्टी मिसमॅच होणार नाहीत याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. जर या मिसमॅच झाल्या तर आपलं आन्सर चुकलं असं समजायला हरकत नाही. चला आता आपण अर्थालंकाराचे प्रकार आणि त्यांच्या व्याख्या समजून घेऊया. अर्थालंकाराच्या प्रकारातील पहिला प्रकार आहे उपमा अलंकार. उपमा अलंकार याची व्याख्या की जिथे एखाद्या व्यक्तीची किंवा वस्तूची तुलना इतर कोणाशी केली जाते तेथे उपमा अलंकार असतो. या दोन्हीमध्ये साम्य दाखवले जाते. एखाद्या वाक्यामध्ये उपमा अलंकार आहे की नाही हे शोधण्यासाठी काही हिंट्स आपल्याला मिळतात. त्या म्हणजे की सदर वाक्यामध्ये प्रमाणे, गत, परी, सारखा यासारखे शब्द आलेले आपल्याला मिळतील. जर अशा प्रकारचे शब्द वाक्यात असतील तर आपण समजायला हरकत नाही की त्या वाक्यामध्ये उपमा अलंकार आहे. हे आपण उदाहरणांनी समजून घेऊ की आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. या वाक्यामध्ये माया हा शब्द आहे. माया म्हणजे प्रेम. प्रेम हे अमर्याद असतं, म्हणून प्रेमाला आभाळाची उपमा देण्यात आलेली आहे. आणि आभाळ हा शब्द गत या शब्दासोबत आलेला आहे. ठीक आहे, म्हणून सदर वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे तर तो आहे उपमा अलंकार. कोणता? उपमा अलंकार आहे. कारण माया म्हणजे प्रेमाला इथे आभाळाची उपमा देण्यात आलेली आहे. दुसरं उदाहरण संभाजी सिंहाप्रमाणे शूर होता. येथे संभाजी यांना कोणाची उपमा देण्यात आलेली आहे? सिंहाची उपमा देण्यात आलेली आहे. त्यांच्या शूरतेला सिंहाच्या शूरतेची उपमा देण्यात आलेली आहे. म्हणून सदर वाक्य देखील हे उपमा अलंकाराचे वाक्य आहे. अर्थालंकाराचा दुसरा प्रकार आहे उत्प्रेक्षा अलंकार. आठवणीत राहू द्या की अर्थालंकार समजून घेत असताना प्रत्येक त्याचे जे काही प्रकार आहेत ते थोड्याफार सूक्ष्म फरकाने वेगळे आहेत. त्यावेळेस त्यांच्यामध्ये जमलिंग होता कामा नये. म्हणून प्रत्येक प्रकार, त्याची व्याख्या आणि त्याचं उदाहरण आपण नीट समजून घेणं गरजेचं ठरतं. चला तर उत्प्रेक्षा अलंकाराची व्याख्या आपण इथे पाहूया की उपमेय आणि उपमान दोन्ही एकच आहेत. दोन्ही एकच आहेत असे जिथे दाखवले जाते तेथे उत्प्रेक्षा अलंकार असतो. ठीक आहे, उपमेय आणि उपमान दोन्ही एकच आहेत असं जिथे दाखवलं जातं तेथे उत्प्रेक्षा अलंकार असतो. या अलंकारामध्ये म्हणजे ज्या वाक्यामध्ये हा उत्प्रेक्षा अलंकार आहे त्या वाक्यामध्ये जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे असे शब्द आलेले असतात. तर या शब्दांवरून आपणास त्या वाक्यामध्ये, सदर वाक्यामध्ये उत्प्रेक्षा अलंकार आहे हे आपल्याला कळतं. उदाहरण, त्याचे अक्षर जणू काय मोतीच. ठीक आहे, येथे जणू काय हा शब्द आलेला आहे
अक्षराची तुलना ही मोत्यांसोबत करण्यात आलेली आहे, म्हणून सदर वाक्य हे उत्प्रेक्षा अलंकाराचं आहे. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. या वाक्यामध्ये देखील जणू हा शब्द आलेला आहे, म्हणून सदर वाक्य देखील हे उत्प्रेक्षा अलंकाराचं आहे. अर्थालंकाराचा पुढचा प्रकार आहे रूपक अलंकार. रूपक अलंकाराची व्याख्या की जेथे उपमेय व उपमान एकच आहे असे दाखवले जाते तेथे रूपक अलंकार असतो. या अगोदर आपण उत्प्रेक्षा अलंकार पाहिला, त्याची पण व्याख्या अशीच होती आणि रूपक अलंकाराची व्याख्या देखील अशीच आहे की उपमेय व उपमान एकच आहे असे दाखवले जाते तेथे रूपक अलंकार असतो. परंतु उत्प्रेक्षा अलंकारामध्ये जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे असे शब्द आपल्याला वाक्यामध्ये आलेले मिळतात, परंतु रूपक अलंकाराच्या बाबतीत तसं नसतं. यासंबंधीचं उदाहरण की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. ठीक आहे, लहान मूल आणि मातीचा गोळा येथे स्वभावाने सारखेच मिळतात. ठीक आहे, येथे लहान मुलाला मातीच्या गोळ्याची उपमा देण्यात आलेली आहे. जसं मातीच्या गोळ्याला जसा आकार दिला तसं मातीचा गोळा आकार घेतो, घडतो. तसंच लहान मुलांच्या बाबतीत पण असतं. लहान मुलांना जसं घडवलं तसं ते घडतात, म्हणून या सदर वाक्यामध्ये रूपक अलंकार आहे. कोणता अलंकार आहे? रूपक अलंकार आहे. अर्थालंकाराचा पुढचा प्रकार आहे व्यतिरेक अलंकार. याची व्याख्या की जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन असते तेथे व्यतिरेक अलंकार असतो. व्यतिरेक अलंकार असतो. सांज खुले सोन्याहून पिवळे ऊन पडे. सांज म्हणजे संध्याकाळचं ऊन. या संध्याकाळच्या उन्हाला सोन्याच्या पिवळसर रंगाची उपमा देण्यात आलेली आहे, परंतु उपमा देत असताना संध्याकाळचा जो ऊन किंवा प्रकाश आहे तो सोन्याच्या पिवळसर रंगाला लाजवेल, म्हणजे त्याच्याही पेक्षा सोन्याच्या पिवळसर रंगापेक्षाही श्रेष्ठ आहे असे इथं दाखवण्याचा प्रयत्न आहे थोडक्यात. म्हणून सदर वाक्य हे व्यतिरेक अलंकाराचं आहे, किंवा सदर वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे? व्यतिरेक अलंकार आहे. दुसरं उदाहरण बघा. कर्ण उन्हा ठरावा इतका तो दानशूर होता. येथे कर्णापेक्षाही कोणाला तरी श्रेष्ठ दाखवण्यात आलेला आहे, म्हणून सदर वाक्यामध्ये व्यतिरेक अलंकार आहे. तसंच अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या वाक्यामध्ये देखील आपला व्यतिरेक अलंकार मिळतो, कारण ईश्वराचे नाव हे अमृतापेक्षाही श्रेष्ठ दाखवण्यात आलेलं आहे. अर्थालंकाराचा पुढचा प्रकार आहे अनन्वय अर्थालंकार. याची व्याख्या की उपमेय हा इतर कोणाच्याही पेक्षा वेगळा असल्यामुळे त्याला त्याचीच उपमा दिली जाते, त्या ठिकाणी अनन्वय अर्थालंकार असतो. अनन्वय अर्थालंकार शोधणं हे अतिशय सोपं आहे, कारण उपमेयाला उपमेयाची म्हणजे स्वतःलाच उपमा दिलेली असते. उदाहरण बघा. आई म्हणजे आईच असते. येथे आईला स्वतः आईचीच उपमा देण्यात आलेली आहे. तसंच झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हा. आणखी एक उदाहरण. आहे जगती ताजमहल तो तोच त्याच्या परी. या ठिकाणी देखील स्वतःलाच उपमा देण्यात आलेली आहे, म्हणजे उपमेयाला उपमेयाचीच उपमा देण्यात आलेली आहे. म्हणून सदर वाक्ये ही कोणत्या अलंकाराची आहेत? अनन्वय अर्थालंकाराची आहेत. कोणत्या? अनन्वय अर्थालंकाराची. अर्थालंकाराचा पुढचा प्रकार आहे स्वभावोक्ती. हा पण अलंकार शोधणं खूपच सोपं आहे. याची व्याख्या की एखाद्या व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू यांच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालीचे हुबेहूब आहे तसे वर्णन ज्या काव्यपंक्तीत किंवा ओळीत केले जाते तेथे स्वभावोक्ती अर्थालंकार असतो. स्वभावोक्ती अर्थालंकार असतो. यासंबंधीचं उदाहरण की गणपत वाणी वीडी पिताना चावायचा नुसतीच काळी. येथे गणपत या वाण्याचं आहे तसं वर्णन करण्यात आलेलं आहे, म्हणजे तो विडी पिताना किंवा बीडी पिताना जे काही हरकती करतो, हालचाली करतो, त्याचं वर्णन येथे आहे. तसंच जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा तिच्या कौलारी बसून पारवातो, खिन्न नीरस एकांत गीत गातो. येथे एका उद्ध्वस्त धर्मशाळेचं चित्रण कवीनं केलेलं आहे.
त्याचं आहे तसं कवीनं पाहिलं तसं चित्रण करण्याचा इथे हुबेहूब प्रयत्न आहे. म्हणून सदर या काव्यओळीमध्ये कोणता अलंकार आहे तर तो आहे स्वभावोक्ती अर्थालंकार. कोणता अलंकार? स्वभावोक्ती अर्थालंकार. या पुढचा प्रकार आहे दृष्टांत अर्थालंकार. दृष्टांत अर्थालंकार याची व्याख्या की एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा दाखला किंवा उदाहरण दिला जाणे यालाच दृष्टांत अलंकार किंवा अर्थालंकार असे म्हणतात. दृष्टांत अर्थालंकार. आपल्याला माहीत आहे की संत किंवा महाराज किंवा जे कीर्तनकार असतात ते दृष्टांत देतात असं आपण म्हणतो. यावरून आपल्याला समजेल की दृष्टांत अलंकार नेमका काय आहे. जसं की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, तसंच ऐरावत रत्नथोर त्यास अंकुशाचा मार. अशा प्रकारची जी वाक्ये असतात ती दृष्टांत अर्थालंकाराची असतात. यानंतरचा अर्थालंकार आहे ससंदेह अर्थालंकार. व्याख्या की एखाद्या ओळीत द्विधा मनस्थिती होऊन, आठवणीत राहू द्या की ससंदेह अर्थालंकारामध्ये द्विधा मनस्थिती असते. एखाद्या ओळीत द्विधा मनस्थिती होऊन उपमेय कोणते आणि उपमान कोणते हे निश्चितपणे सांगता येत नसेल तर तेथे ससंदेह अलंकार असतो. उदाहरण, हा दोरखंड की साप. येथे कन्फ्युजन आहे की सदर दिसणारी गोष्ट ही दोरखंड आहे की साप. कारण अंधारामध्ये जरी दोरी पडलेली असली तरीही ती साप जाणवते आणि साप असला तरीही ती दोरी असल्याचा भास होतो. म्हणून निश्चितपणे सांगता येत नाही की दोरखंड आहे की साप आहे. म्हणजेच की अशा प्रकारची जी वाक्य असतात त्यामध्ये ससंदेह अर्थालंकार असतो. बघा, कोणता मानू चंद्रमा भूवरीचा की नभीचा. सदर वाक्यामध्ये कवी कन्फ्यूज आहे की त्याला नेमकं कोणत्या चंद्राला चंद्र मानावं, भूवरीच्या की नभीचा. म्हणून सदर वाक्यामध्ये देखील ससंदेह अर्थालंकार आहे. यानंतरचा प्रकार आहे भ्रांतिमान अर्थालंकार. भ्रांतिमान अर्थालंकाराची व्याख्या की जेथे उपमान हे उपमेय आहे असा भ्रम निर्माण होतो व इच्छित कृती घडते तेथे भ्रांतिमान अर्थालंकार असतो. बघा की उपमान हे उपमेय आहे असा भास होतो पण इच्छित कृती घडून येते तेथे भ्रांतिमान अलंकार समजावा. उदाहरण, आपल्यासाठी दोरगवाक्षी मानुनी तुळशीदास सर्पा पकडून चढून गेला प्रिया दर्शनास. येथे तुळशीदास यांनी सर्पाला किंवा सापाला दोरी समजून काय केलेलं आहे की खिडकीतून प्रवेश केलेला आहे घरामध्ये आपल्या पत्नीला भेटण्यासाठी. म्हणजेच की तुळशीदास यांना गैरसमज झाला की सर्प हा सर्प नाही तर दोरी आहे. असे असले तरी त्यांच्याकडून होणारी कृती मात्र पूर्ण झालेली आहे. म्हणून सदर वाक्यामध्ये सदर ओळीमध्ये कोणता अर्थालंकार आहे तर तो आहे भ्रांतिमान अर्थालंकार. ठीक आहे, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे की अर्थालंकाराचे जे प्रकार आहेत ते थोड्याफार सूक्ष्म फरकाने भिन्न आहेत. म्हणून प्रत्येक प्रकार हा नीट समजून घेणं गरजेचं ठरतं. यानंतरचा प्रकार आहे सार अलंकार. सार अर्थालंकार. बघा, व्याख्या की एखादी कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्यास तेथे सार अलंकार आहे असे समजावे. व्याख्या जरी कन्फ्युजिंग असली तरीही उदाहरणावरून ते सहज लक्षात येईल. उदाहरण बघा की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. येथे महात्मा फुले यांनी विद्येची महती व्यक्त केलेली आहे अतिशय संक्षिप्त स्वरूपामध्ये. म्हणून सदर ओळीमध्ये कोणता अलंकार आहे तर तो आहे सार अलंकार. ठीक आहे, विद्येची महती येथे सारभूत पद्धतीने मांडण्यात आलेली आहे. यानंतरचा अलंकार आहे विरोधाभास अर्थालंकार. व्याख्या की एखाद्या विधानात वरवर पाहता विरोध दिसतो पण वास्तविक तसा विरोध नसतो. अशा ठिकाणी विरोधाभास अलंकार अर्थालंकार समजावा. व्याख्या पुन्हा एकदा बघा की एखाद्या विधानात वरवर पाहता विरोध दिसतो पण वास्तविक तसा विरोध नसतो. अशा ठिकाणी विरोधाभास अलंकार असतो. उदाहरण की जरी आंधळी मी तुला पाहते रे.
आणि तशाच प्रकारचं की वियोगात मिलन होते नियम हा जगाचा. सदर जी वाक्य आहेत त्या वाक्यामध्ये विरोधाभास अर्थालंकार आहे. अर्थालंकाराचा पुढचा प्रकार आहे अर्थांतरण्यास अर्थालंकार. याची व्याख्या की एखाद्या सर्वसामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर त्या ठिकाणी अर्थांतरण्यास अर्थालंकार असतो. बघा एकदा की एखाद्या सर्वसामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर त्या ठिकाणी अर्थांतरण्यास अर्थालंकार असतो. उदाहरण, अति उच्चपदी तोरही बिघडतो हा बोल आहे खरा. आणि दुसरं उदाहरण, एका हाताने कधीतरी वाजते कटाळी. येथे सर्वसामान्य असा नियम प्रतिपादित करण्यात आलेला आहे, सांगण्यात आलेला आहे की कितीही थोर व्यक्ती असली तरीही ती उच्चपदी गेली की बिघडते. तसंच एका हाताने कधीतरी वाजते कटाळी म्हणजे की एका अंगाने किंवा एका बाजूने कोणतीही गोष्ट घडत नसते, त्याला दोन बाजू लागतात. म्हणून येथे देखील एक सर्वसामान्य सिद्धांत स्पष्ट करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून सदर वाक्यामध्ये कोणता अर्थालंकार आहे असं विचारलं तर आपल्याला सांगावं लागेल की येथे अर्थांतरण्यास अर्थालंकार आहे. अर्थालंकाराचा पुढचा प्रकार आहे चेतन गुणोक्ती अर्थालंकार. याची व्याख्या की निसर्गातील निर्जीव वस्तू, वेली, वृक्ष इत्यादी सजीवाप्रमाणे वर्तन करत असल्यासारखे जिथे दाखवले जाते तेथे चेतन गुणोक्ती अर्थालंकार असतो. ठीक आहे. निर्जीव वस्तू, वेली, वृक्ष इत्यादी जर सजीवाप्रमाणे वर्तन करत असल्यासारखे एखाद्या ओळीमध्ये किंवा काव्य पंक्तीमध्ये दाखवलेलं असेल तर तेथे चेतन गुणोक्ती अर्थालंकार आहे असं समजावे. उदाहरण, की चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी, काही केल्या फुलेना. तर या सदर काव्य ओळीमध्ये कोणता अलंकार आहे तर तो आहे चेतन गुणोक्ती अर्थालंकार. कारण चाफ्याचं झाड हे मानवी सजीवाप्रमाणे कसं हावभाव करताना दाखवलेलं आहे. यासंबंधीचं आणखी एक उदाहरण पहा की उरलेला रस्सा, उकडलेली अंडी, पुलाव खाऊन रस्ता तृप्त झाला. येथे रस्ता हा एखाद्या मानवासारखं किंवा सजीवासारखं वर्तन करत असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे. म्हणून सदर वाक्य देखील हे चेतन गुणोक्ती अर्थालंकाराचं आहे. यानंतरचा अर्थालंकार आहे अतिशयोक्ती अर्थालंकार. व्याख्या, जेथे एखादी गोष्ट किंवा प्रसंग आहे त्यापेक्षा चढवून किंवा फुगवून किंवा अवाढव्य पद्धतीने मांडली जाते तेथे अतिशयोक्ती अर्थालंकार असतो. हा देखील समजण्यास तेवढासा कठीण नाही. उदाहरण, ती रडली समुद्रचे समुद्र. येथे एखादी व्यक्ती समुद्राचे समुद्र रडली असं बोललं जात आहे, परंतु प्रत्यक्षात तसं काही होत नाही, परंतु हा एक बोलण्याचा ढंग आहे, शैली आहे. तर अशा प्रकारच्या वाक्यामध्ये अतिशयोक्ती अर्थालंकार आहे असं आपण समजावं. तसंच, असावा सुंदर एक चॉकलेटचा बंगला. त्याचप्रमाणे एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली. आणि शेवटचं उदाहरण म्हणून की दमडीचे तेल आणले. तर ही अशा प्रकारची जी काही वाक्य असतात किंवा उदाहरणे आहेत ती अतिशयोक्ती अर्थालंकाराची उदाहरणे होत. यानंतरचा प्रकार आहे अपनहुती अर्थालंकार. व्याख्या की उपमेय हे उपमेय नसून ते उपमानच आहे असे वर्णन जेथे असते तेथे अपनहुती अर्थालंकार असतो. बघा की उपमेय हा उपमेय नसून उपमान आहे असं जेथे मानलं जातं तेथे अपनहुती अर्थालंकार असतो. उदाहरण, की पाठीवर वेणी नाच नागिनच काळी. म्हणजे की स्त्रीच्या पाठीवर जी वेणी असते केसांची ती वेणी नसून काय आहे, जणू नागिनच आहे असं इथं वक्तव्य करण्यात आलेलं आहे. म्हणजे की जो उपमेय आहे वेणी तो उपमेय नसून तो उपमानच आहे असं इथं दाखवलं गेलं आहे. तसंच हा आंबा नाही ही साखरच आहे. आंब्याला आंबा न मानता साखर मानण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारची जी वाक्य असतात ती अपनहुती अर्थालंकाराने युक्त असतात. अपनहुती अर्थालंकाराची ही उदाहरणे होत. अर्थालंकाराचा पुढचा प्रकार आहे अन्योक्ती अर्थालंकार. याची व्याख्या की एखाद्याला प्रत्यक्ष न बोलता अप्रत्यक्ष बोलणे किंवा आपले म्हणणे ऐकवणे
अशी वाक्यरचना जेथे केली जाते तेथे अन्योक्ती अर्थालंकार असतो. उदाहरण बघा की येथे समस्त बहिरे बसतात, लोक का भाषणे मधुर तू करीशी अनेक. ज्याला बोलायचंय त्याला इथं न बोलता अप्रत्यक्षपणे बोललं गेलं आहे, म्हणून सदर ओळीमध्ये अन्योक्ती अर्थालंकार आहे. कोणता अलंकार? अन्योक्ती अर्थालंकार आहे. अर्थालंकाराचा पुढचा प्रकार आहे पर्यायोक्ती अर्थालंकार. याची व्याख्या की एखादी गोष्ट सरळ न सांगता ती परिहास करून बोलणे. अशा वाक्यामध्ये पर्यायोक्ती अर्थालंकार आहे असे समजावे. जसे की रमेश सध्या सरकारी पाहुणा आहे, म्हणजेच तो कुठे आहे? तुरुंगात आहे. सरळ सरळ न बोलता थोडंसं वेगळं परिहास करून किंवा थट्टा करून बोलणं, म्हणजेच की रमेश सध्या सरकारी पाहुणा आहे. तसंच तू तर उंबराचे फूल आणायला सांगितलेस, म्हणजेच अशक्य गोष्ट करायला सांगितलेस. तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये कोणता अलंकार असतो? तर तो असतो पर्यायोक्ती अर्थालंकार. ठीक आहे, परिहास करून बोलणे किंवा थट्टा करून बोलणे. यानंतरचा प्रकार आहे असंगती अर्थालंकार. असंगती अर्थालंकार याची व्याख्या की कारण एका ठिकाणी आणि कर्म दुसऱ्या ठिकाणी असेल तर तेथे असंगती अर्थालंकार असतो. कारण एका ठिकाणी आणि कर्म दुसऱ्या ठिकाणी. जसं की गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला. या काव्यओळीमध्ये काय आहे? असंगती अर्थालंकार आहे. म्हणजे की गुलाब हा माझ्या हृदयी फुलला असं कवी म्हणतो आणि त्याचे जे प्रतिसाद उमटत आहे ते समोरच्या व्यक्तीवर उमटत आहेत, म्हणजे रंग तुझ्या गालावर खुलला. तर अशा प्रकारच्या वाक्यामध्ये असंगती अर्थालंकार असतो. यानंतरचा प्रकार आहे व्याजोक्ती अर्थालंकार. ठीक आहे, याची व्याख्या की एखाद्या बाबीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण दिल्यास तिथे व्याजोक्ती अर्थालंकार असतो. ठीक आहे, की व्याख्या काय सांगते की एखाद्या बाबीचे खरे कारण लपवले जाते आणि दुसरेच कारण दिले जाते. उदाहरण एताक्षण वियोगाचे पाणी नेत्रामध्ये दिसे, डोळ्यात काय गेले म्हणून नयना पुसे. येथे वियोगाच्या क्षणी डोळ्यामध्ये पाणी येते असं सांगितलेलं आहे, पण पुढं काय म्हणतो कवी की डोळ्यामध्ये काय गेले म्हणून तो काय करत आहे? डोळे पुसत आहे किंवा नयन पुसत आहे असं इथं बोललं जात आहे. म्हणजे की खरं कारण लपवून दुसरंच कारण इथं दिलं जात आहे. मग अशा प्रकारच्या काव्य ओळींमध्ये कोणता अर्थालंकार असतो? तर तो असतो व्याजोक्ती अर्थालंकार. कोणता? व्याजोक्ती अर्थालंकार. मित्रांनो, अलंकार हा घटक येथे पूर्ण होतो. जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर तशी कमेंट करा, आम्ही त्याचा नक्की विचार करू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.